Good afternoon, students. We will discuss about the pharmacognosy first chapter. First chapter is pharmacognosy, history, scope, and basic concepts. This आपल्याला यामध्ये आपल्याला फार्माकॉग्नसीमध्ये हिस्ट्री काय आहे, त्याचा स्कोप काय आहे आणि बेसिक कन्सेप्ट कोणते कोणते आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. फार्माकॉग्नसी ग्रीक वर्ड. फार्माकॉग्नसी आहे का आपण जे ग्रीक वर्डपासून तयार झालेला आहे. फार्माकॉन म्हणजे अ ड्रग, गिग्नोसो म्हणजे टू ॲक्वायर द नॉलेज ऑफ, म्हणजे हा फार्माकॉग्नसी मेन म्हणजे ग्रीक वर्डपासून आलेला आहे. आणि त्याचे डेफिनेशन आहे का, सायंटिफिक अँड सिस्टेमिक स्टडी ऑफ फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ द क्रूड ड्रग ऑब्टेन्ड फ्रॉम द प्लांट, ॲनिमल अँड मिनरल सोर्सेस इज कॉल्ड ॲज फार्माकॉग्नसी. याच्यामध्ये आपण सिस्टम स्टडी करतो फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ क्रूड ड्रग जे आहेत, जे आपल्याला नॅचरलमध्ये म्हणजे बाहेर जे वनस्पती भेटतात त्या वनस्पतीचे जे नॅचरल वनस्पती आहेत, म्हणजे आपल्या जे औषधासाठी तुलसी, नीम हे वनस्पती आपल्याला माहीतच आहेत. त्याचा आपण यूज करून आपण ते क्रूड ड्रग तयार करू शकतो. आणि याच्यामध्ये आपण कोणते कोणते घेऊ शकतो, प्लॅन्ट, ॲनिमल आणि मिनरल सोर्सेसपासून पण आपण हे जे औषध म्हणून यूज करू शकतो. आणि इट इन्क्लूड देअर हिस्ट्री, कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ क्रूड ड्रग फॉर द कमर्शियल युजेस. याची हिस्ट्री काय, कल्टिवेशन कुठं करता, कलेक्शन, त्याचं प्रिपरेशन कसं करतो क्रूड ड्रगचं, आणि त्याचं आपण थेरॅपेटिक युजेस जे आपण यूज करतो. आता कशासाठी यूज करतो, विणका हा मलेरियासाठी आपण यूज करू शकतो. असे प्रत्येकाचे वनस्पती वेगवेगळे युजेस आहेत, ते आपण ह्याच्यामध्ये आपण उपयोग करतो. द एंटायर प्लांट ऑफ ऑर पार्ट ऑफ प्लांट कॅन बी युज्ड ॲज क्रूड ड्रग. प्लॅन्टचा एखादा पार्ट असेल आणि म्हणजे पार्टमध्ये त्यामध्ये डिवाईड दोन प्रकारचे पार्ट आहेत. फर्स्ट आहे अनऑर्गनाइज्ड आणि सेकंड ऑर्गनाइज्ड. म्हणजे आपण प्रत्येक प्लॅन्टच्या प्रत्येक पार्टचा वेगवेगळा यूज असतो, त्यानुसार आपण त्याचे युजेस बघणार आहोत. फर्स्ट, हिस्ट्री ऑफ फार्माकॉग्नसी. बिफोर 3500 BC, म्हणजे बिफोर 3500च्या BC म्हणजे बिफोर ख्रिस्त. त्यावेळेस द क्युरेटिव्ह व्हॅल्यू ऑफ प्लांट हॅव बीन मेन्शन्ड इन ऋग्वेदा अँड आयुर्वेदा. बिफोर 3500च्या आधी आपण जे ऋग्वेदा आणि अथर्ववेदा याच्यामध्ये याची क्रिएटिव्ह व्हॅल्यू प्लॅन्टची आधी लिहून ठेवलेलं आहे. आणि 3500 ते 1500 BC नंबर ऑफ प्लांट अँड दिअर क्युरेटिव्ह व्हॅल्यू डिस्क्राइब्ड आयुर्वेदा, चरक संहिता अँड सुश्रुता संहिता आर बेस्ड ऑन आयुर्वेदा. चरक इज ऑल्सो नोन ॲज अ फादर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन. ह्याच्या अगोदर 3500 व 1500च्या BCच्या अगोदर यामध्ये जे व्हॅल्यू आहे प्लॅन्टची ती आयुर्वेदा, चरक संहितामध्ये, सुश्रुता याच्यामध्ये लिहून ठेवलेले आहेत. आणि त्याचा आपण बेस्ड आयुर्वेदामध्ये आहे. आणि त्या आयुर्वेदाचा आपण म्हणजे प्रत्येक प्लॅन्टचा कसा यूज आहे आणि कसं त्याचे आपण कशासाठी यूज करू शकतो ते सगळं लिहून ठेवलेलं आहे प्रत्येक मेडिसिन. 1500 BC इजिप्टियन्सनं बुक ऑफ पापायरस इबरस मेन्शन्ड अबाउट द यूज ऑफ द मेडिकल प्लांट्स अँड ॲनिमल्स. 1500 BCच्या अगोदर इजिप्टियन्सनं काय केलं होतं, एक बुक आहे पापायरस इबरस. याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे मेडिसिनचं काय यूज आहेत, प्लॅन्टचे, ॲनिमलचे काय काय युजेस आहेत सगळं त्यानं लिहून ठेवलेलं होतं. 460 to 370 BC हिपोक्रेटिस, फादर ऑफ मेडिसिन, डिस्क्राइब द ह्युमन ॲनाटॉमी, फिजिओलॉजी ऑल टेकन बाय डॉक्टर्स. हिपोक्रेटनं काय केलं होतं, हे फादर ऑफ मेडिसिन्स आहेत, आणि यांनी काय केलं, डिस्क्राईब केलं होतं ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. जे आपले डॉक्टर्स ते आहेत, ते जे आपल्या आताच्या काळात जे डॉक्टर ते यूज करतात, जे आपण ट्रीटमेंट करतात, ती ट्रीटमेंट हिपोक्रेटिसनं लिहिलेली होती, म्हणून त्यांना आपण फादर ऑफ मेडिसिन म्हणतो. 384 to 322 BC ॲरिस्टॉटल, फिजिओलॉफर, स्टुडंट ऑफ प्लुटो, स्टडीड ऑन ॲनिमल्स. म्हणजे याने काय केलं होतं, ह्याच्यामध्ये अभ्यास केला होता ॲनिमलचा, ती अभ्यास केला होता आणि त्यात त्याने लिहून ठेवलेले आहेत.
uses. 370 287 BC, Theophrastus, student of the Aristotle, studied the plant kingdom. ही स्टुडंट होता अरिस्टॉटलचा थिओहेरेटस आणि स्टडी द प्लॅन्ट किंगडम. प्लॅन्ट किंगडमची जी त्याच्यावरच्यानं स्टडी केलेला होता. 78 AD डिस्क्राइब्स द बुक द मटेरिया मेडिका, डिस्क्राईब द 1000 ऑफ द मेडिसिनल प्लांट अँड देअर प्रॉपर्टीज. यानं बुक केलं होतं मटेरिया मेडिका. यामध्ये त्यानं बुक लिहून ठेवलेलं होतं आणि त्यात 1000 मेडिकल प्लांट्स अँड देअर प्रॉपर्टीज, म्हणजे प्रत्येक त्याची मेडिसिन यूज करणार क्रूड ड्रग त्याच्याविषयी, प्लॅन्टच्या विषयी सगळी प्रॉपर्टी, त्याची माहिती, सगळं डिस्क्रिप्शन त्यानं लिहून ठेवलेलं होतं. 2370 AD प्लिनी कंप्लीट नॅचरल हिस्ट्री इन 37 व्हॉल्यूम्स. 37 व्हॉल्यूम्समध्ये ना लिहून ठेवलेलं आहे. 131 200 AD गॅलन, ग्रीक फार्मासिस्ट, describe the various method of the preparation containing active constituent of the Galenical method. गॅलेननं काय केलं होतं, ग्रीक फार्मासिस्ट होता, त्यानं काय केलं होतं, डिस्क्राईब द व्हेरियस मेथड ऑफ प्रिपरेशन कंटेनिंग ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट ऑफ द गॅनिकल मेथड. यानं डिस्क्राईब केलं होतं मेथड प्रिपरेशन कसं करायचं. एखादे वनस्पती आहे, क्रूड म्हणजे नॅचरल प्लांट आहे, त्या प्लांटला आपण त्याचे वेरियस मेथड, त्याचे क्रूड ड्रग, त्याचं मेन ॲक्टिवेट ड्रग, त्याचं प्रिपरेशन कसं करायचं, तयार कसं करायचं याच्याविषयी, त्याच्यातला मेन ॲक्टिवेट ड्रग कसा काढायचा. आता एखादा वनस्पती मेन ॲक्टिवेट जे ड्रग असतो तो कसा काढायचा आणि त्याचा यूज कसा करायचा, आणि त्यालाच आपण गॅलेनिकल मेथड म्हणून आता यूज करतो. 1815 CA सॅडलर जर्मन सायंटिस्ट आहे. इंट्रोड्यूस द टर्म ऑफ फार्माकॉलॉजी वर्क आणि इंटेल्ड ॲनालिटिका फार्माकॉग्नोस्टिका. यामध्ये त्याने इंट्रोडक्शन केलं होतं फार्माकॉग्नोसिसचं. जर्मन सायंटिस्ट आहे. वर्क इन्स्टिट्यूट ऑफ द ॲनालिटिका फार्माकॉग्नोटिका. स्कोप ऑफ फार्माकॉग्नोसी, याच्यामध्ये स्कोप काय आहे, कुठे कुठे यूज करू शकतो आपण फार्माकॉग्नोसीचा, त्याविषयी माहिती आहे. फर्स्ट, कल्टिवेशन अँड डोमेस्टिकेशन ऑफ द मेडिसिनल प्लांट्स. कल्टिवेशन अँड डोमेस्टिकेशन ऑफ मेडिसिनल प्लांट यासाठी आपण यूज करू शकतो. नंतर आपण ॲनालिसिस ऑफ द फायटोकेमिकल्स याचं ॲनालिसिस करू शकतो, ॲनालिसिससाठी यूज करू शकतो. थर्ड, प्रिपरेशन अँड जनरल टॉनिक अँड स्टिम्युलंट. आपण जे प्रिपरेशन तयार करणार आहोत त्याचं जनरल टॉनिक देण्यासाठी आपण यूज करू शकतो. एखाद्या स्टिम्युलेट करण्यासाठी, ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण याचा यूज करू शकतो. फोर्थ, इन स्टेरॉइड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपण याचा फार्माकॉग्नोसिसचा यूज करू शकतो. इन हर्बल प्रिपरेशन नवीन जे वनस्पती आहेत त्यांचा आपण यूज नवीन भेटतो दरवेळेस. त्याचा मेन ॲक्टिवेट ड्रग काय, प्रत्येक प्लॅन्टच्या प्रत्येक ॲक्टिव्ह पार्ट हा, म्हणजे आता एखादा प्लॅन्ट आहे त्या प्लॅन्टचा प्रत्येक पार्टचा वेगवेगळा यूज असतो आणि त्यात मेन नेमका केमिकल कोणता आहे, ॲक्टिव्ह केमिकल कोणता आहे, तो हे प्रिपरेशन आपण करतो. प्रिपरेशन ऑफ अँटीबायोटिक्ससाठी आपण याचा यूज करू शकतो. फ्लेवरिंग एजंट्स अँड परफ्युम्स. जे फ्लेवरिंग एजंट येतात, चॉकलेट असू द्या, ते असू द्या, त्यामध्ये फ्लेवर्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स असतात, त्यासाठी आपण यूज करू शकतो. परफ्युम्स, वेगळे परफ्युम्स आपल्याकडे आता अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये आपण मेन ॲक्टिव्ह ड्रग त्यातून काढलेला असतो प्लॅन्टमधून आणि त्याचा फ्लेवर्स आपण परफ्युमसाठी पण यूज करू शकतो. टिश्यू कल्चर, याच्यामध्ये टिश्यू कल्चरमध्ये सुद्धा आपण याचा यूज करू शकतो फार्माकॉग्नोसिसचा. ट्रान्सजेनिक प्लॅन्टमध्ये यूज करू शकतो. क्रूड ड्रग आर अनमॉडिफाईड नॅचरल प्रिपरेशन ऑफ द प्लांट्स, ॲनिमल्स, फंगी, बॅक्टेरिया ऑर मिनरल दॅट आर युज्ड फॉर प्रिव्हेन्शन टू ट्रीटमेंट ऑफ एलिमेंट ऑफ डिसीजेस. क्रूड ड्रगचा काय यूजेस आहे, नॅचरल प्रिपरेशन ऑफ प्लांट्स, म्हणजे आपल्याला नॅचरली भेटू शकतात. प्लांट्स, ॲनिमल, फंगी, बॅक्टेरिया, मिनरल्स यांच्यापासून आपल्याला क्रूड ड्रग भेटू शकते. आणि त्याचा आपण कशासाठी यूज करतो, आपल्याला एखादा डिसीज झालेला आहे त्या डिसीजपासून नीट होण्यासाठी आपण ह्या क्रूड ड्रगचा यूज करतो. आणि याच्यामध्ये डिफरंट ॲनिमल्सपासून किंवा फंगीपासून, नाही तर प्लॅन्टपासून, वेगवेगळ्या बॅक्टेरियापासून आपण याचा यूज करू शकतो. ॲनिमल आहेत ना, यांच्याकडून आपण ॲक्टिव्ह ड्रग घेऊन ॲक्टिव्ह ड्रग जो असतं त्यांच्यामध्ये प्रेझेंट तो बाहेर काढायचा आणि त्याला आपण ट्रीटमेंटसाठी यूज करू शकतो एखाद्या डिसीजसाठी. आणि त्याच्यामध्ये 2 टाईप पडतात. डिस्कस इन
टू टाईप्स फॉर फर्स्ट इज ऑर्गनाइज्ड ड्रग अँड सेकंड इज अनऑर्गनाइज्ड ड्रग. यामध्ये फर्स्ट ऑर्गनाइज्ड ड्रग रिप्रेझेंट सेल्युलर पार्ट आणि अनऑर्गनाइजमध्ये नॉन सेल्युलर पार्ट. ऑर्गनाइज्ड ड्रगमध्ये जे सेल्युलर पार्ट आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये सेल्स प्रेझेंट असतात. एखाद्या प्लॅन्ट किंवा ॲनिमलचे जे घेतलेले आहेत सेल्स त्याच्यामध्ये सेल्स पार्ट प्रेझेंट असतो आणि अनऑर्गनाइज्ड ड्रगमध्ये नॉन सेल्युलर पार्ट म्हणजे ह्याच्यामध्ये सेल प्रेझेंट नसतात. सेकंड पार्ट ऑफ प्रोडक्ट दीज आर डायरेक्ट पार्ट ऑफ द प्लॅन्ट ऑर ॲनिमल्स. ऑर्गनाइज्ड ड्रगमध्ये काय करू शकतो आपण डायरेक्टली घेऊ शकतो प्लॅन्ट व ॲनिमलमध्ये. ऑर्गनाइजमध्ये दीज आर डायरेक्ट पार्ट ऑफ द प्लॅन्ट ऑर ॲनिमल्स म्हणजे आपल्याला जे प्लॅन्टपासून आणि ॲनिमलपासूनही ऑर्गनाइज्ड ड्रग भेटतात. अनऑर्गनाइज्ड ड्रग्स हे आपल्याला प्लॅन्ट ऑन ॲनिमल ऑर मिनरल प्लॅन्ट ॲनिमल और मिनरल ओरिजिनपासून पण भेटतात. आयडेंटिफिकेशन आपण आयडेंटिफिकेशन कसं करू शकतो ऑर्गनाइज्ड ड्रगचं. फर्स्ट इज बाय मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर त्यांच्या मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरवरून आपण ऑर्गनाइज्ड ड्रग आहे का नाही ते सांगू शकतो. सेकंड अनऑर्गनाइज्ड ड्रग बाय ऑर्गनोलॅक्टिक प्रॉपर्टी त्याच्यामध्ये ऑर्गनोलॅक्टिक प्रॉपर्टी प्रेझेंट असते अनऑर्गनाइज्ड ड्रगमध्ये. एक्झाम्पल्स याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल्स कोणते येतात ऑर्गनाइज्ड ड्रगमध्ये. फर्स्ट इज बार्क सिन्कोना लिव्ज सेन्ना फ्रूट लेमन कॉरिंडर सीड लिनसीड फ्लावर क्लोव रूट जिंजर. हे आपल्या जेवढे हे आहेत का ड्रग आहेत का हे सगळे आपल्याला ऑर्गनाइज्ड ड्रगमध्ये भेटतात. यांचे बार्क त्यांचे ल्यूज फ्रूट सीड फ्लावर रूट या पार्टपासून आपण यांचे ऑर्गनाइज्ड ड्रग आपल्याला भेटतात. अनऑर्गनाइज्ड ड्रगमध्ये कोणते एक्झाम्पल आहेत एक्स्ट्रॅक्ट आगार फिक्स्ड ऑइल कास्टर ऑइल ज्यूस अलो गम अकेसिया ट्रॅगाकांत लॅक्टिक्स ओपेन आणि पपयापासून आपल्याला भेटतात अनऑर्गनाइज्ड ड्रग. नेक्स्ट फादर ऑफ वेरियस फील्ड म्हणजे वेरियस फील्डमध्ये कोणते कोणते फादर आहेत. फर्स्ट इज फादर ऑफ वर्ल्ड फार्मसी म्हणजे वर्ल्डमध्ये जे फार्मसीमध्ये जे फादर आहेत ते आहेत गॅलन. फादर ऑफ मॉडर्न फार्मसीमध्ये विल्यम प्रोक्टर. फादर ऑफ इंडियन फार्मसी महादेवलाल श्रॉफ. फादर ऑफ मेडिसिन हिपोक्रेट्स. फादर ऑफ इंडियन मेडिसिन सुश्रुता. फादर ऑफ फार्माकोलॉजी ऑस्टिवल्ड शेमेलबर्ग. फादर ऑफ फार्माकॉग्नसी C.A. सेडलर. फादर ऑफ इंडियन फार्माकोलॉजी रामनाथ चोप्रा. फादर ऑफ बायोलॉजी एरिस्टॉटल. फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी एंटोइन फिलिप्स कॉन ल्युअनहोक. फादर ऑफ पॅथॉलॉजी रौडॉल्फ व्हिर्चो. फादर ऑफ जेनेटिक्स ग्रेगोर मेंडल. फादर ऑफ बॉटनी थिओफ्रॅटस. फादर ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग पौल बर. फादर ऑफ केमोथेरपी पौल इनरिलीच. फादर ऑफ क्रोमॅटोग्राफी मखी ट्विस्ट स्पेक्ट्रोस्कोपीसाठी फ्रॅनेलोहोफर. नेक्स्ट दिस इज द फादर ऑफ वेरियस फील्ड. यामध्ये आपण काय काय बघितलेलं आहे. हिस्ट्री ऑफ फार्माकोलॉजी त्याची डेफिनेशन आणि त्याचा स्कोप आपण यामध्ये बघितलेला आहे. याच्यामध्ये फार्माकॉग्नॉसीमध्ये जे हिस्ट्री त्यांचा स्कोप आणि बेसिक कन्सेप्ट आपण यामध्ये बघितलेले आहेत. थँक्यू.